नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद एम-पी-एस-सी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं जनरल सेल 3चं पुस्तक हे 1 जुलै रोजी मार्केटमध्ये येत आहे. या पुस्तकाबाबतच्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. पुस्तकामध्ये नक्की काय आहे? पुस्तकामध्ये आपल्याला नक्की काय मिळू शकतं? तर राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा मग यू-पी-एस-सी मुख्य परीक्षा असेल, तर या दोन्हींचाही सिलेबस सेम आहे. फक्त एम-पी-एस-सीमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भाने काही गोष्टी विचारल्या जातील आणि ओव्हरऑल एम-पी-एस-सी मधला तो सिलेबस मग यू-पी-एस-सीच्या धर्तीवरतीच आहे. आणि मराठी माध्यमातून आपलं असणारं हे पुस्तक सामान्य अध्ययन 3 याच्यामधलं ओव्हरऑल 250 मार्कांचं कव्हरेज असणारं हे पुस्तक आहे. तर यामध्ये प्रामुख्याने काय आहे, की जो जी-एस-3चा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये मग अर्थव्यवस्था, कृषी असेल, त्याच्यामध्ये मग सायन्स टेक असेल, पर्यावरण असेल, डी-एम असेल, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. तर हे आपलं पुस्तक आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. तर तुम्ही पुस्तकाच्या बाबतीतली अ, जी काही सर्व माहिती आहे, की तुम्हाला कुठे काय मिळू शकतं या संदर्भाने फ्युचर बुक डेपो किंवा फ्युचर बुक सेंटर पुण्यामधलं, तर तुम्ही इथं त्यांच्या या संपर्क नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ए-बी-सी चौकामध्ये त्यांचं शॉप आहे. तर तुम्ही तिथून पुस्तक घेऊ शकता आणि मग इतर तुमच्या जवळच्या बुक सेंटरमध्ये सुद्धा पुस्तक नक्कीच अवेलेबल होईल. जर नसेल अवेलेबल होत, तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. आता प्रामुख्याने आपल्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे? तर ह्या गोष्टी आपण एकत्रित बघूया, की आपल्याला बेसिकली कंटेंट काय पाहायचा आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला आयोगाने हा सिलेबस दिलेला आहे या विषयामध्ये. सामान्य अध्ययन 3 मध्ये 250 मार्कांचा सिलेबस दिलाय. त्याच्यामध्ये जर आपण हे पॉइंट बघितले म्हणजे ह्या पॉइंटला जर 1, 2, 3 आपण असं नंबरिंग केलं, तर थेटपणे आपल्याला इकॉनॉमिक्सचे ओव्हरऑल इकॉनॉमिक्स मग त्याच्यामध्ये कृषी वगैरे सर्व घटक आले, तर ते 10 पॉइंट येतात आणि त्यानंतर आपण जर बघितलं सायन्स टेकचा पार्ट आहे. तर सायन्स टेकचे साधारणपणे इथं आपल्याला हे 3 पॉइंट पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंटचा 1 पॉइंट आहे. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटचा 1 पॉइंट आणि उरलेले 5 पॉइंट हे आपल्याला यामध्ये इंटरनल सिक्युरिटीचे पाहायला मिळतात. म्हणजे असं टोटल 20 पॉइंट्समध्ये हा सिलेबस वितरित झालेला आहे किंवा तो डिव्हाईड झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला 250 मार्काचा पेपर येतो. यू-पी-एस-सीमध्ये तो आलेला आहे 2013 पासून आपण बघतो आणि आपल्याकडे एम-पी-एस-सीमध्ये पहिली मेन्स 2025 ची झालेली, 26 ची मेन्स होईल, पुढे 27 ची होईल. तर तो पॅटर्न आपल्याला पुढे कंटिन्यू पाहायला मिळेल. तर याच धर्तीवरती, या सिलेबसवर आधारितच आपण काय केलेलं आहे, तर पुस्तक आपलं आणलेलं आहे मराठी माध्यमातून. त्यामुळे पुस्तकाची ओव्हरऑल जर आपण रचना बघितली, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच तो अभ्यासक्रम मराठीमधला दिलेला आहे, की नक्की अभ्यासक्रम आयोगाचा आपल्यासमोर असणं गरजेचं आहे तयारी करताना आणि त्याचबरोबर तो इंग्लिशमधला सुद्धा आपण सिलेबस इथं दिलेला आहे. तर यावर आधारित मग आपली पुढे पाहिलं तर आपली अशी इंडेक्स आहे. तर इंडेक्स आपण प्रामुख्याने मग सुरुवातीपासून जर पाहिली, तर आपण कृषी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स आणि ॲग्रीकल्चर एक प्रकारे एकत्रित घेतलेला आहे. जो आयोगाचा सिलेबस आहे, तोच आपण सिक्वेन्सने फॉलो केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था नियोजन आणि वाढ व विकास, की जो आपल्याला थेटपणे इथे सिलेबसमध्ये भारतीय अर्थव्यवस्था नियोजन, वाढ व विकास. तर याच्या अनुषंगाने आपण तो पहिला चॅप्टर घेतलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा टप्पा बघितला, तर सर्वसमावेशक विकास आणि त्या संदर्भाने मुद्दे किंवा त्याचे रिलेटेड इश्यूज रिलेटेड टू इट म्हणजेच सर्वसमावेशक विकासाच्या संदर्भाने काय-काय समस्या आहेत, तर या संदर्भाने आपला पुढचा चॅप्टर आहे. तो असा आपण प्रत्येक सिक्वेन्स फॉलो केलाय. मग तुम्ही यामध्ये बघाल, की मग इथं गव्हर्नमेंट बजेटिंग आहे, ॲग्रीकल्चर आहे. त्याच्याचमध्ये मग ॲग्रीकल्चरच्या पार्टला आपण फक्त काय केलं, की एक प्रकारे डिव्हाईड केलं, की शेती अनुदान आणि नंतर अन्न सुरक्षा. म्हणजे याच्यामध्ये बघा, हा ओव्हरऑल जो पॉइंट आहे, तर याला फक्त आपण ॲग्रीकल्चर म्हटलंय आणि त्याच्या अंतर्गत मग सगळे घटक घेतलेले आहेत. जो सिलेबसचा पॉइंट आहे, तो घेतलाय. कुठलाच पॉइंट याच्यामध्ये मिस केलेला नाहीये. काही करंटच्या गोष्टी असतील, तर त्या आपण वेळोवेळी देणार आहे. जसं की सायन्स टेकमध्ये थोडंसं करंट ओरिएंटेड आहे, तर त्या गोष्टी आपण नंतर ॲडिशन करणार, ते आपल्या YouTube चॅनलवरती वगैरे येऊन जातील. आता यामध्ये बघा, ॲग्रीकल्चर अल्मोस्ट इथपर्यंत जर बघितलं इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स वगैरे, तर ह्या गोष्टी आहेत. आपण नंतर आपल्या बुकमध्ये सॅम्पल कॉपीज पण बघूया, की म्हणजे सॅम्पल कंटेंट नक्की कसं-कसं असणार आहे ते. याच्यामध्ये बघा सायन्स टेकमध्ये जर म्हटलं ना, तर हा पॉइंट लक्षात घ्या, की सायन्स टेक घडामोडी आणि त्याचे उपयोजन दैनंदिन जीवनातील परिणाम. तर हा बऱ्यापैकी करंट ओरिएंटेड ॲक्चुअली सायन्सचे बरेचसे करंट ओरिएंटेड पार्ट आहेत. तर हा पार्ट आपण बऱ्यापैकी आपल्या लेक्चर्समधून घेणार किंवा आपलं ते YouTubeला लेक्चर्स टाकणार, की त्याच्यामधून तो कंटेंट कव्हर होईल आणि बाकी जो इतर बाबतीतला आहे, तर त्याला आपण प्रामुख्याने बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. मग यामध्ये जर आपण पाहिलं, प्रामुख्याने जर आलो सायन्समध्ये, तर इथं बघा सायन्स टेकमध्ये भारतीयांची कामगिरी आजपर्यंत काय राहिलेली, आपलं योगदान काय-काय, इंटरनॅशनल ऑफ टेक्नॉलॉजी काय आपण स्वदेशीकरण म्हणतोय. त्याच्यामध्ये मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये परत नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी तर याचा एक प्रकारे रेफरन्स आणि त्याच्यानंतर मग आय-पी-आर संदर्भात मुद्दे, असा हा सायन्स टेकचा भाग आहे. म्हणजे ॲग्रीकल्चरचे साधारणपणे आता आपण काय केलं, की मोठ्या पार्टला परत अजून डिव्हाईड केले तसे ते टोटल 11 पॉइंट झाले.
सायन्स टेकचे तसे 3 पॉइंट आहेत, पण एक करंट ओरिएंटेडचा बघितला, तर तो सोडून मग आपण प्रामुख्याने इथे 4 घटक ते घेतलेले आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं पुढचा एन्व्हायर्नमेंटचा सिलेबसमध्ये जर पॉइंट बघितला, तर तो सिलेबसमध्ये फक्त एकच पॉइंट आहे. काय म्हटले सिलेबसमध्ये? संवर्धन म्हटले, पर्यावरण प्रदूषण म्हटले, पर्यावरणाची अवनती, डिग्रेडेशन आपण त्याला म्हणतो आणि पर्यावरणीय आघात निर्धारण म्हणजे त्याला आपण म्हणतो एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आपण त्याला म्हणतो. मग तेच घटक बघा, पर्यावरण संवर्धन आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे. त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज आपण ॲडिशन पार्ट म्हणजे ॲक्चुअली तो त्याच्यात येतोच, परंतु आपण त्याचा एक सेपरेट चॅप्टर घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग पर्यावरणाचं परिणामांचं जे काही मूल्यमापन आहे, त्याला आपण म्हणतो ई-आय-ए म्हणतो एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. हा पॉइंट आहे इथे आयोग आपल्याला प्रश्न नेहमी विचारते. तर तो भाग आपण इथे घेतलेला आहे. आता याच्यानंतर जर बघितला, तर एकच चॅप्टर असणारा किंवा एकच पॉइंट असणार तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. तर तो आपत्ती व्यवस्थापन आपण असा एक चॅप्टर तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग ते जे काही आवश्यक कंटेंट आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या आपत्ती, त्याचं एक प्रकारे मग आपल्याला प्रिपेअर्डनेस पासून ते एक प्रकारे त्याच्या रिहॅबिलिटेशनपर्यंत सगळ्या टप्पे वेगवेगळे आपण एक्सप्लेन केलेत, वेगवेगळ्या केस स्टडीज घेतल्यात, वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने, ते आपण बघणार आहेत. आणि त्याच्यानंतर इंटर्नल सिक्युरिटी व्हेरी इम्पोर्टंट. तर या इंटर्नल सिक्युरिटीमधला ईच अँड एव्हरी पार्ट मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग एक प्रकारे सिलेबसचा हा घटक ते थेटपणे शेवटचा पॉइंट विविध सुरक्षा दले आणि त्यांचे एक प्रकारे मॅन्डेट. तर या प्रकारची आपली ही इंडेक्स पाहायला मिळते. बुकची सॅम्पल कॉपी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल उमेद एम-पी-एस-सी या चॅनलवरती आपण ती शेअर केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आपण लास्ट इयरचा आपला क्वेशन पेपर जो आहे झालेला म्हणजे 2025च्या मेन्सचा तर त्याची एक सॅम्पल उत्तरपत्रिका आपण टाकलेली आहे. तर असं एकंदरीत बुकचं स्वरूप असणार आहे. पुस्तकाच्या स्वरूपाबाबतीत जर बोलायचं झालं तर प्रामुख्याने आपलं जे मेन कंटेंटचे पान आहे तर 560 पानांमध्ये तुम्हाला एक प्रकारे 250 मार्कांचं कव्हरेज बघायला मिळेल. त्याचा मध्ये आपण जून एंडपर्यंत म्हणजे जून 2026 एंडपर्यंत आपण कंटेंट याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. जेवढं मॅथ्स आपल्याला घेता येईल करंट ओरिएंटेड ते घेतलेलं आहे. आता एक्झाम होईपर्यंत मेन्स एक्झाम होईपर्यंत वगैरे हे तुम्हाला काही गोष्टी कदाचित थोड्याशा चालू घडामोडीला ॲड करायच्या. परंतु सगळंच करंटचं नंतर इथून पुढच्या येईल असंही नाहीये. क्वचित एखादी गोष्ट येऊ शकते एक्झामला. परंतु बुक आपण मॅक्स अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न केलाय. नजर चुकीने कुठे जर प्रिंटिंग मिस्टेक वगैरे झाली, तर तुम्ही नक्कीच आमच्या लक्षात आणून द्या. आपण ते करेक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता यामध्ये प्रामुख्याने बघा, की पुस्तक हे आपलं मराठी माध्यमातून लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आपण आणलेलं आहे. आता प्रत्यक्षात आपण जर पुस्तकात जायचं म्हटलं, तर पुस्तकाची एक प्रकारे रचना कशी जर पहिला चॅप्टर आपण म्हटला, तर अनेक ठिकाणी आपण काय केलंय, की ब्रॅकेटमध्ये आपण काही इंग्लिश शब्द दिलेत. इव्हन काही ठिकाणी आपल्याला तो अप्रोप्रिएट मराठी शब्द न सापडल्यामुळे आपण त्याचं देवनागरीकरण केलंय. आता देवनागरीकरण कसं करणं म्हणजे समजा तिथे नॉमिनल जी-डी-पी होत आहे. आता जर आपण नॉमिनल जी-डी-पी म्हणलं आणि त्याला जर समजा नाममात्र आपल्याला शब्द लवकर आठवला नाही, तर बऱ्याच वेळा असं नॉमिनल असं लिहिलं जातं. तर कधी-कधी एक्झाम हॉलमध्ये आपल्याला शब्द नाही आठवला, तर तिथं तुम्ही स्टक नाही झालं पाहिजे, अडून नाही राहिलं पाहिजे. पटकन त्याचं देवनागरीकरण जर केलं, तरी पण जमू शकतं. फक्त हे सारखं-सारखं नको, खूप वेळा नको व्हायला. तर तुमचं काही ठिकाणी चालू शकतं. एक्झामिनर किंवा जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे, तर तो समजून घेऊ शकतो. कारण का मग जर तुम्हाला एखादा शब्द नाहीच आठवला, तुम्ही किती वेळ तिथं विचार करत बसणार आहेत. तर मग त्या दृष्टीने सुद्धा आपण काही ठिकाणी तसे शब्द पण बघायला मिळतील. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण जसं दरडोई उत्पन्न, मग पर कॅपिटा इन्कम त्याला म्हणतात. तर आपण काही शब्द तसे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं की याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सब पॉइंट म्हणजे मेन पॉइंट, सब पॉइंट आणि त्याच्या परत सब पॉइंट अशा फॉर्मॅटमध्ये पण आपण इथं गोष्टी घेतल्यात. जसं की समजा आता सिंपल पहिल्याच चॅप्टरपासून जर बघायचं झालं, तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बेसिकली हा एक मेन टॉपिक झाला, मेन पॉइंट झाला. मग मेन पॉइंटच्या अंतर्गत परत 1, 2, 3, 4 त्याचे वैशिष्ट्ये आणि मग प्रत्येक वैशिष्ट्यामध्ये जसं की आता समजा जी-डी-पी व्हर्सेस पी-पी-पी तर मग त्याचे परत काही पॉइंट आपण असे घेतलेत. तो तुम्हाला उत्तर लिहायला पॉइंट वाईज हे खूप सोपं होऊ शकतं. तर आपण बऱ्यापैकी हे सोपं करण्याचा प्रयत्न केलाय. आपण जर समजा अगेन या बुकबद्दलचं बाकी वैशिष्ट्य सांगायचं झालं, तर काय केलं, की फक्त पहिला चॅप्टर सोडून कारण का ते लगेच सुरुवातीला क्वेशन्स नको म्हणून आपण प्रत्येक टॉपिकच्या आधी काय केलंय, की त्याच्यावर आलेले यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयरचे क्वेशनची एक लिस्ट दिलेली आहे आपण. तर त्या लिस्टवरून आपल्याला अंदाज काय येतो किंवा त्या लिस्टचा फायदा काय? की बेसिकली आपल्याला या एक्झामसाठी कुठल्या टाइपचे आयोग क्वेशन विचारू शकतो, तर याचा एक अंदाज घ्यावा म्हणून आपण हे क्वेशन सुरुवातीलाच टाकलेत. जसं की समजा इन्क्लुसिव्ह ग्रोथबद्दल आपल्याला जर काही प्रश्न येणार आहे किंवा आपल्याला प्रिपेअर करायचं, तर मग आपण कसं प्रिपेअर केलं पाहिजे? तो सिंपल आहे, की यू-पी-एस-सीने काय प्रश्न विचारला, समजा 2025चा आपण प्रश्न घेतला. आता ॲक्चुअली फक्त काय झालं, की पहिल्या चॅप्टरचे आपण प्रश्न ते पहिल्या चॅप्टरच्या आधी न घेतल्यामुळे त्याचे काही प्रश्न या टॉपिकमध्ये मिक्स झालेत.
फक्त त्या एका चॅप्टरचं झालंय. बाकीच्यांचे सगळ्यांचे आपण सुरुवातीला ते घेतले. आता फॉर एक्झाम्पल समजा, बघा आता आपल्याला इथं एक प्रकारे हा क्वेशन काय 2023 च्या मेन्सचा. जर बघितलं, एक्सप्लेन द इंटर रिलेशनशिप बिटवीन इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासामधलं आंतरसंबंध काय नक्की? तो सिंपल प्रश्न विचारला लागेल. सिलेबसच्या अंतर्गत किंवा सिलेबसला धरूनच शाश्वत विकास आपल्याला बेसिकली माहिती संकल्पना काय असते, आपण त्याची संकल्पना पण एक्सप्लेन केलेली आहे आणि आपण प्रिलिम्सला पण ते केलेलं असतं. तर ते तुम्हाला सिंपल लिहायचं किंवा पुढचा प्रश्न बघा, काय म्हणले? इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर मार्केट इकॉनॉमी? म्हणजेच काय म्हणले? बाजार अर्थव्यवस्थेत सर्वसमावेशक विकास शक्य आहे का? मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय? की मार्केटला जे काय पाहिजे तर ते प्रोड्यूस करणं. मार्केटनुसार म्हणजे लोकांच्या चॉईसेसनुसार मार्केट चालतं. एक प्रकारे कॅपिटल इकॉनॉमी आपण त्याला म्हणतो. तर मग भारतात आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी वित्तीय समावेशनचे महत्त्व सांगा. फायनान्शियल इन्क्लुजनचं महत्त्व काय आहे? सांगावं लागेल आपल्याला त्याला. कशासाठी? आर्थिक वृद्धी करण्यासाठी. मग आपल्याला विथ एक्झाम्पल करावं लागेल. मग जनधनचं उदाहरण आपल्याला तिथं द्यावं लागेल. सो या गोष्टी आहेत. तर आपण बुकच्या स्ट्रक्चरबद्दल बोलत आहोत. तर असे प्रश्नांची आपण एक काय केली, की लिस्ट केलेली आणि मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग इन्क्लुसिव्ह ग्रोथला आपण सुरुवात केली. बेसिकली इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय? म्हणजे बघा, प्रत्येक टॉपिक आहे आपण केलं, की तो टॉपिक म्हणजे काय आहे? त्या टॉपिकचा संबंध काय? त्याचा भारतामधला रेफरन्स काय सध्याचा? म्हणजे एक प्रकारे बघा, पारंपरिक विरुद्ध सर्वसमावेशक वाढ म्हणजे जे आपलं ट्रॅडिशनल चालत आलेली ग्रोथ आहे आणि एक प्रकारे इन्क्लुसिव्ह ग्रोथ काय? तर यांचा एक बेसिक डिफरन्स काय? कशावरती फोकस करतो आपण? त्याच्यानंतर आपण काही अशा डायग्रामॅटिक फॉर्म पण घेतलाय. आता अजून एक याच्यात सांगायचं झालं, की डायग्राम बऱ्याचशा डायग्राम आपण प्रामुख्याने काही तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला मिळतील. मग तुम्ही म्हणाल, की पुस्तक मराठीमध्ये आणि मग इंग्लिशमध्ये डायग्राम. तर आपण काही टूल्स वगैरे वापरून अशा डायग्राम्स वगैरे फॉर्म केले, तर आपल्याला शब्दांमध्ये कुठे काही अडथळे, चूक नको वगैरे यायला, तो भाग आणि त्याच्यामध्ये काही ॲप्रोप्रिएट आपल्याला कीवर्ड पण इंग्लिशमधले मिळणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्याला मॅक्स जी महत्त्वाची डायग्राम आहे, तर ते आपण घेतलेली आणि याच्यामध्ये आपल्याला ते इझिली ट्रान्सलेट करायला सोपं होईल. म्हणजे त्याच्यात काही आपण लगेच अडकून जाण्याची गरज नाहीये. मेन म्हणजे की आपल्याला कंटेंट महत्त्वाचं आहे. तो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इंग्लिश कीवर्ड्स वगैरे बघायला मिळतील. तर इंग्लिश कीवर्ड्सचा आपल्याला रेफरन्स तिथं कंटेंटसाठी एक एनरिचमेंट म्हणून घेता येऊ शकतो. ठीक आहे. जसं की आता प्रत्येक ठिकाणी आपण बऱ्यापैकी ब्रॅकेटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सर्वसमावेशक विकासाचे घटक कुठले आहेत? आपल्याला बेसिक प्रश्न येईल, की सर्वसमावेशक विकास म्हणजे काय? आणि मग त्याचा रेफरन्स किंवा त्याला लिंक करून करंट ओरिएंटेड काहीतरी विचारतील किंवा अजून काय. तर त्याच्यातले हे घटक आपल्याला लिहिता येतील. इकॉनॉमिक घटक काय त्याचा, सोशल घटक काय नक्की, या पॉइंट ऑफ व्ह्यूने. हे झालं ओव्हरऑल इकॉनॉमीचं किंवा इकॉनॉमीचा आपण रँडम एखादा पुढचा टॉपिक ओपन करूया, की जिथं आपल्याला अजून त्या गोष्टीवरती बोलता येईल. आता फॉर एक्झाम्पल हा शेती अनुदाने आणि फूड सिक्युरिटीच्या संदर्भाने आपल्याला टॉपिक आहे. आता शेती अनुदान आणि फूड सिक्युरिटी कुठे दिली सिलेबसमध्ये? आपण जर सिलेबसमध्ये इथं बारकाईने बघितलं, तर बघा आता यामध्ये प्रामुख्याने काय म्हणलेलं आहे, तर या पॉइंटमध्ये शेती अनुदान, मग त्याच्यामध्ये एम-एस-पी वगैरे सगळे घटक आले आणि मग फूड सिक्युरिटी हा एक पॉइंट आहे. तर हे सर्व आपण याच्यामध्ये प्रामुख्याने तो घटक इथं एकत्रित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं, की एक प्रकारे फूड सिक्युरिटीबाबत नक्की मग परत एकदा क्वेशन अगेन बघा रिसेंटचाच क्वेशन आलेला आहे, की एक्सप्लेन रोल ऑफ मिलेट्स फॉर एन्शुरिंग हेल्थ आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. 10 मार्काला. अशा टाइपचे प्रश्न परत येऊ शकतात. तर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय लिहिलं पाहिजे किंवा कुठले घटक, तर बरचसं कंटेंट आपण इथं त्या दृष्टीने ॲड केलेलं आहे. मग याच्यामध्ये पुन्हा एकदा बेसिक परत तेच, की एक प्रकारे शेती अनुदान वगैरे त्याच्या संदर्भाने एक प्रकारे इश्यूज काय-काय आहेत आणि मग त्याचे एक प्रकारे बॅकग्राऊंड आपण दिलेलं आहे. त्याची गरज काय वगैरे, की एक प्रकारे कृषी अनुदानाचं समर्थन आपण म्हणले. मग समर्थन म्हणजे लवकर समजत नाही, की समर्थन म्हणजे काय? एक प्रकारे कृषी अनुदान देण्यामधले पॉझिटिव्हज काय आहेत? का दिले पाहिजे फार्म सबसिडी? मग त्याच्यामध्ये मग सामाजिक आर्थिक समता प्राप्त होते. त्याच्यामधून एक प्रकारे बफर स्टॉकची गरज आहे. मग त्याच्यामुळे फूड प्रोडक्शन जास्त होतंय. तर हे गरजेचं आहे. त्यामुळे एक प्रकारे आपल्याला जोखीम आपल्याला निवारण करण्यासाठी जागतिक स्तरावरती समान संधी मिळण्यासाठी कारण बरेच देश अमेरिका, चायनासारखे पुढे गेलेत उत्पादनाच्या बाबतीत एक प्रकारे सबसिडीज वगैरे देऊन. तर आपल्याला ते कॉम्पिटिशन करण्यासाठी गरजेचं आहे. सो हे घटक आहेत, एक प्रकारे पॉझिटिव्ह आपण त्याला म्हणतो आणि एक प्रकारे मग अनुदानामधल्या समस्या पण आपल्याला माहिती पाहिजेत, की नक्की इश्यूज काय आहेत बेसिकली. मग त्या बेसिक आपण गोष्टी याच्यामध्ये घेतल्यात. हे सगळे असे पॉइंट आपल्याला बघायला मिळतात. मग बऱ्याच ठिकाणी आपण एक प्रकारे स्टॅक वगैरे किंवा मग प्रधानमंत्री कृषी कल्याण आपलं गरीब कल्याण योजना वगैरे त्याच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य दिलं जातंय. या गोष्टींचे रेफरन्स आहेत. बऱ्याच योजनांचे रेफरन्सेस आपण घेतलेत आणि ज्या जिथं आपल्याला लिहिता येतील, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण तसं केलेलं आहे. त्यानंतर पुढचा एखादा अगेन आपण सब टॉपिक बघूया. जसं की चॅलेंजेस वगैरे बरेचसे आपण घेतलेत. त्याच्यामध्ये आता जसं एम-एस-पी आलं.
मग एम-एस-पीच्या बाबतीत एम-एस-पी नक्की मग बेसिकली काय आहे? एम-एस-पी कशी ठरवली जाते? कुठल्या-कुठल्या पिकांना ठरवली जाते? त्याच्यामध्ये मग पिकांचा एक प्रकारे समावेश आहे याच्यामध्ये. त्याचनंतर मग एम-एस-पीचं इम्पोर्टन्स काय नक्की कशा-कशासाठी? आपला प्रश्न येऊ शकतो बेसिकली की एम-एस-पीचं महत्त्व काय? त्याच्यानंतर एम-एस-पीचे उद्दिष्ट बेसिकली अगेन. त्यानंतर कुठला पॉइंट आपण घेतलाय? उद्दिष्टानंतर एक प्रकारे मग कुठले-कुठले आपण एक एक प्रकारे उद्देश याच्यामध्ये कव्हर करतोय आणि नंतर एक प्रकारे त्याच्या अंतर्गतच्या आपल्याला समस्या काय आहेत किंवा समस्या म्हणण्यापेक्षा की फ्युचरमधले चॅलेंजेस काय किंवा करंटली आपल्याला फेस करता येणारे चॅलेंजेस कुठले-कुठले आपल्याला प्रश्न येतो. मग स्ट्रक्चरल चॅलेंजेस बेसिकली काय? तर आपल्याला स्ट्रक्चरल चॅलेंजेसवरती प्रश्न येईल. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर एक प्रकारे मग त्या चॅलेंजेसवरती अगेन सेम आपण ह्या टाइपने डायग्राम आली. म्हणजे सगळंच इंग्लिशमध्ये नाही डायग्राम, काही मराठीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतील टेबल वगैरे. आणि त्याच्यानंतर एक प्रकारे मग पुढील मार्ग म्हणजे वे फॉरवर्ड आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये, तर तसं आपण इथं घेतलेलं आहे. तर मग हे ओव्हरऑल एम-एस-पीचं कंटेंट आहे. तुम्ही जे आत्ता इथपर्यंत बघतात. अगेन एम-एस-पीला कायदेशीर दर्जा द्यावा का? तर एम-एस-पीला लीगल दर्जा दिला, लीगल स्टेटस दिला, तर नक्की काय होईल? लीगली ते इम्प्लिमेंटच करावं लागेल 100% आणि मग बराच मॅटर होऊ शकतो किंवा इतर पिकांना एम-एस-पी दिली पाहिजे का? हा प्रश्न नेहमी विचारला जातो आपल्याला. मग त्याचं नक्की काय आहे? तर मग हे त्याचं प्लस मायनस आपण दिलेलं आहे. म्हणजे बघा सिलेबस आपल्याला दिलाय आणि सिलेबसच्या बाबतीतले आपल्याला मग अगेन सगळे घटक कव्हर केलेत. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्हज काय-काय तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतल्यात. तर हे सर्व काही एम-एस-पीच्या बाबतीतलं आहे. अगेन मग त्याच्यानंतर आता मग भारत आणि डब्ल्यू-टी-ओ आणि मग त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटीचा पॉइंट सुरू होतो. तर हे आपण सर्व बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. तो पुस्तकात काय-काय आहे ना, तर एकदा तुम्ही पुस्तक घेण्याच्या आधी बघाल आणि मग ठरवाल, की पुस्तकाला आपण जायचंय की नाही, घ्यायचंय की नाही मार्केटमध्ये. हे 1 जुलैपासून उपलब्ध होऊन जाईल. त्यानंतर आपण आता कृषी किंवा अर्थव्यवस्था सोडून पुढच्या टॉपिककडे जाऊया. ह्याच्यामध्ये आपण जर बघितला डायरेक्टली आपल्या सायन्स टेककडे येऊया. सायन्स टेक खूप आपल्याला काय म्हणतात, की करंट ओरिएंटेड बऱ्याचशा गोष्टी देणार आहे. तर जवळपास इकॉनॉमिक्सचेच आपले 221 पानांचं कंटेंट आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे सायन्स टेक. सायन्स टेकला सुद्धा आपण सेम केलेलं आहे, की सायन्स टेकच्या सुद्धा ज्या प्रत्येक टॉपिकनुसार आपण क्वेश्चनचं वर्गीकरण हा सायन्स टेकचा पॉइंट इथून सुरू होतो. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचे परत प्रश्नांचं वर्गीकरण केलेलं आहे. जसं की पहिला टॉपिक बघा, सायन्स टेक दैनंदिन घडामोडी आणि त्याचं उपयोजन, त्याचे परिणाम. तर त्याचे परत यू-पी-एस-सीचे प्रश्न आणि मग एक प्रकारे आपल्याला त्या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो. त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलंय. कदाचित काही ठिकाणी शब्दांचा अगेन कमतरता आपल्याला जाणवली असेल, तर त्याचं मग आपण एक प्रकारे काय केलेलं आहे, तर त्याचं मराठी इंग्लिशमध्ये काही कीवर्ड्स ते ॲज इट इज घेतलेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण सगळ्या टॉपिकचे प्रश्न घेतलेत आणि मग त्यानंतर थेटपणे आपण डायरेक्ट कंटेंटला सुरू केले आणि मग भारतीयांच्या कामगिरीबाबत आपण डायरेक्टली पॉइंट घेतलाय. त्याच्यामध्ये जे सुरुवातीचा पहिला पॉइंट आहे, की डेली लाईफमधले उपयोजन, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे. तर तो थोडासा करंट ओरिएंटेड पार्ट आहे. करंट ओरिएंटेड बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. तर तो त्याचा आवाका खूप मोठा आहे. तर त्याला आपण ते लेक्चर्समध्ये कव्हर करूयात. तर यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं भारतीयांची कामगिरी आहे, एक प्रकारे थोडंसं बॅकग्राऊंड आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर मग प्रत्येक पॉइंट वाईज जसं की मग आता स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये मग भारतीयांची कामगिरी नक्की काय? किंवा सध्याची कामगिरी प्रामुख्याने म्हणूया. कारण की आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येतात, की सध्या मग आपलं चंद्रयान मिशन कसं झालं? किंवा मग भविष्यातल्या मोहिमा काय आहेत आपल्या? किंवा आदित्य मिशन कसं आहे? तर याच्यामध्ये चांद्र मोहीम असतील किंवा मग त्याच्यामध्ये आपण संरक्षणामध्ये काय आणलंय किंवा बायोटेकमध्ये किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये काय-काय आपल्या अचीव्हमेंट्स आहेत. तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तरी सायन्स टेकमध्ये एक इश्यू आपल्याला जाणवतो, की शब्दांचा. इंग्लिशमधला शब्द आपल्याला ॲक्चुअली समजतो लवकर, पण त्याला मराठीत काय म्हणायचं पटकन समजत नाही. जसं की समजा आता क्वांटम मिशन आहे. नॅशनल क्वांटम मिशन एन-क्यू-एम. मग क्वांटमला मराठीत म्हणायचं काय, तर काही नाही. क्वांटम तुम्ही त्याचं देवनागरी करायचं, सेम असं क्वांटम लिहिलं तरीही काही हरकत नाही. किंवा सुपर कॉम्प्युटरला मग नक्की मग पटकन मराठीत काय म्हणायचं? मग सुपर संगणक म्हणायचं? का नक्की अजून काय म्हणायचं? तर त्यापेक्षा आपल्याला मग सुपर कॉम्प्युटिंग किंवा सुपर कॉम्प्युटर तुम्ही थेटपणे जरी लिहिलं, लवकर नाही सुचलं, तरीही ते चालू शकतं. तेवढी ॲडजस्टमेंट होऊन जाते. काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. ग्लोबल हायटेक हब वगैरे असं आपण ते लिहू शकतो. तर इथं कीवर्ड्स आपल्याला काही गोष्ट येतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सायन्स टेक नंतर पुढच्या पॉइंटकडे जाऊ आपण. यामध्ये बघा आपल्याला अ, जो एन्व्हायर्नमेंटचा पार्ट आहे, पर्यावरणाचा. तर पर्यावरणामध्ये आपल्याला तसा आयोगाने एकच पॉइंट दिला, पण आपण मग अनुक्रमे 4 तसे पॉइंट घेतलेत. तर बायोडायव्हर्सिटी आणि संवर्धन. मग त्याचे परत अगेन सुरुवातीला प्रश्न आहेत.
आणि मग त्या प्रश्नावरून परत मग पुन्हा कंटेंट आणि मग बायोडायव्हर्सिटीचं एक बेसिक आपण घेतलं, की मग त्याच्यामध्ये इकोसिस्टम काय किंवा त्याच्यामध्ये जैवविविधता बेसिकली काय? तर ह्या गोष्टी माहिती असाव्यात बेसिक. जसं आता इथं एनर्जी पिरॅमिड वगैरे आपण घेतला, जो आपण प्रिलिम्सला केलेला असतो. पण काही अंशी आपल्याला इकडे तो कामी येऊ शकतो. तर त्या गोष्टी आपण केल्यात. याच्यामध्ये ज्या बेसिक आहेत, की इकोसिस्टमची प्रॉडक्टिव्हिटी काय, कॅरिंग कॅपॅसिटी काय, ह्या संकल्पना आपल्याला त्या आधीच्या माहिती असतील. आता याच्यामध्ये जसं की काही-काही डायग्राम आपल्याला अशा तर आपण एक्झाममध्ये काढल्या तर आपल्याला अजून फायदा होतो. इकोसिस्टमचे सर्व्हिसेस बेसिकली काय? इकोसिस्टमपासून आपल्याला बेसिकली मिळतं काय? तर त्या सर्व्हिसेस बाबत मग याच्यातले कुठल्याही गोष्टी मग औषधाचा उपयोग असेल, रॉ मटेरियल म्हणून असेल किंवा मग जमिनीच्या किंवा माती निर्मितीमध्ये त्याचा उपयोग असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात त्याच्यामधून. तर हे आपल्याला मोजकं जरी काही लिहिता आलं आणि आपल्याला आपल्या माइंडसेटने डायग्राम काढता आले. आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला तुम्ही फ्लो चार्ट्स काढू शकता वेगवेगळे. तुम्ही एक प्रकारे टेबल्स काढू शकता काही ठिकाणी. तर तुम्ही एक प्रकारे अशी डायग्राम काढू शकता. असे अनेक मार्ग आहेत. परंतु सरसकटच प्रत्येक प्रश्नात असे डायग्राम्स वगैरे काढणं ते थोडंसं मग आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्यामुळे जिथं आवश्यकता आहे तर तिथे आपल्याला ते करता येऊ शकतं नक्कीच. तर हे झालं म्हणजे आता हे एन्व्हायर्नमेंटचं किंवा आपण काही असे टेबल्स पण केलेले आहेत. हिप्पो वगैरे म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण काही यातलाच पार्ट बघूया. जसं की आता बघा, बऱ्याच ठिकाणी आपण काय केलेलं आहे, की काही शाश्वत विकास ध्येय वगैरे त्याचे रेफरन्सेस पण आपण प्रामुख्याने इथं दाखवले. जिथं-जिथं आपल्याला ते आवश्यक आहेत त्यामध्ये. यानंतर पुढचा एखादा पॉइंट बघू. जसं की इथं बघा आता, एक प्रकारे प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी प्रामुख्याने काय? एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याच्यामध्ये आपण त्याला पोल्टस पे जे एक तत्व वगैरे आपण म्हणतो. ते एक प्रकारे आपण जर जे काही कचरा वगैरे करतोय, तर त्याला पुन्हा आपण यूज करू शकतो का? किंवा 8 आर तत्व नक्की काय आहेत? बऱ्याच वेळा तुम्ही 3 आर, 4 आर वगैरे ऐकलं असेल. रिड्यूस करणं, रियूज करणं, रिसायकल करणं. तर हे असे कीवर्ड जर आपण वापरले एक्झाममध्ये तर आपल्याला फायदा होतो. त्यामुळे पुस्तकातून तुम्हाला कीवर्ड्स पण बघायला मिळतील आणि महत्त्वाचे कीवर्ड जरी तुम्ही लक्षात ठेवले, तरी पण तिथे फायदा नक्कीच होऊ शकतो. त्यानंतर आपण पुढच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या टॉपिककडे जाऊया. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. या एकाच पॉइंटमध्ये आपल्याला प्रामुख्याने म्हणजे कंटेम्पररी गोष्टी पण बघायला मिळतात आणि ज्या बेसिक आपल्या आपत्ती आहेत, तर त्यावरती पण प्रश्न आलेले बघायला मिळतात. भूकंप असेल, दरडी कोसळणे, भूस्खलन वगैरे आपण म्हणतो. तर त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये थेटपणे डायरेक्टली आपल्याला पुन्हा कंटेंटचा भाग जर बघायचा म्हणलं, कसा सुरू होतो, की बेसिक आपत्ती म्हणजे काय? आयोगाने आपल्याला यावर्षी प्रश्न विचारलाय का 25 मेन्समध्ये? विचारलेला आहे आपत्ती म्हणजे काय? मग आपत्ती म्हणजे काय? त्याचं परत कसं मोजमाप करायचं? त्या संकल्पना काय आहेत? धोके कसे आहेत? मानवनिर्मित, नॅचरल नक्की कसे आहेत? त्या बेसिक संकल्पना आणि त्याच्यानंतर मग डिझास्टरचे टाइप्स अगेन कुठले आहेत? अँथ्रोपोजेनिक आहेत का? नक्की नॅचरल आहेत का? नक्की कुठल्या प्रकारचे आपण त्याला म्हणतो? त्याच्यानंतर आपण जर बघितलं, की यामध्ये बघा, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रामुख्याने सायकल्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही फ्रेमवर्क आहेत, जसं सेंदाई फ्रेमवर्क महत्त्वाचं आहे आपल्याला. सेंदाई आराखडा आपण त्याला म्हणतो. तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मग ते सायकल्स आपल्याला मांडणं खूप गरजेचं आहे आणि मग हे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटचं आपत्ती व्यवस्थापन चक्र आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये उपशमन असेल किंवा मग पूर्वतयारी असेल किंवा त्याच्यामध्ये आपण पुन्हा रिकव्हरी असेल किंवा एक प्रकारे रिस्पॉन्स असेल, आपण त्याला काय म्हणतो, की एक प्रकारे एखाद्या आपत्तीला आपण प्रिपेअर्ड राहण्यापासून ते त्याचं उपशमन किंवा त्याला एक प्रकारे रिहॅबिलिट करण्यापर्यंत आपलं चक्र नक्की कसं आहे, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय फ्रेमवर्कमधून ते आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपली भारती म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे जे आपत्तींचे आपल्याला धोके आहेत, तर ते कसे तर त्याचा एका प्रकारे आपण डायग्राम पण घेतलेली, की नक्की कुठल्या-कुठल्या रिजनमध्ये जर आपल्याला समजा त्या टाइपचा प्रश्न आला, तर आपल्याला मॅप पण काढता येऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये आहेत. तर असं हे मराठीमध्ये बेसिकली आणि बऱ्याच ठिकाणी बघा आता महाराष्ट्राचे सुद्धा आपण काही रेफरन्सेस घेतलेत, तर त्या रेफरन्समध्ये आपल्याला म्हणजे आयोग आपल्याला तिथं कदाचित प्रश्न विचारू शकतं, की इथं महाराष्ट्र संदर्भाने काय वगैरे. तर वेळोवेळी आपण जागोजागी काही ठिकाणी महाराष्ट्राचे संदर्भ इथं ॲड केलेले आहेत. यामध्ये जसं बघा आता म्हणजे वेगवेगळ्या रिजननुसार सुद्धा आपल्याला इथे एक्झाम्पल देतात. समजा पुरांचं वर्गीकरण आपण केलं, तर प्रामुख्याने आपल्याला नदीमधले पूर माहिती आहे. फ्लॅश फ्लड कधी-कधी शहरामध्ये येऊन जातात आणि त्याला एक प्रकारे अर्बन फ्लड आपण म्हणतोय. मग जसं की मुंबईचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. चेन्नईमधलं एक्झाम्पल देऊ शकतो. त्यामध्ये कोस्टल फ्लड्स वगैरे सुद्धा येतात. तर असे वेगवेगळे एक्झाम्पल पण आपल्याला देता येतील त्यामध्ये. नंतर आपण जर पाहिलं लँडस्लाईड वगैरे ह्या गोष्टी झाल्या.
त्यानंतर आपला पुढचा पॉइंट सुरू होतो तो म्हणजे की आपलं अंतर्गत सुरक्षेचा पॉइंट. इंटर्नल सिक्युरिटी. इंटर्नल सिक्युरिटी याच्यामध्ये आपल्या पूर्ण सीमा, अंतर्गत सुरक्षा यावरती हा टॉपिक आहे आणि प्रत्येक घटकावरती इथं प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे सिलेबसचा प्रत्येक घटक. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग आपण सुरुवातीला काय केलंय, की अंतर्गत सुरक्षेचं एक बेसिक बॅकग्राऊंड तयार केले, की नक्की काय म्हणायचंय? त्याच्यामधले कुठले घटक आहेत किंवा कुठल्या घटकावरून आपण अंतर्गत सुरक्षा मांडतोय? मेन चॅलेंजेस कुठले आहेत? आणि मग याच्यानंतर आपण जेव्हा टॉपिक ॲक्चुअली सुरू करतो, तर पहिला टॉपिक जर आपण बघितला, तर यामध्ये आपण थेटपणे काय म्हटलेलं आहे, की ओव्हरऑल अतिरेकीवाद असेल, आपण त्याला टेररिझम म्हणतो, त्याचा प्रसार होणं आणि विकास यांच्यातला संबंध नक्की काय? एका साइडला डेव्हलपमेंट करायची आपल्याला, एका साइडला टेररिझम होतोय किंवा एका साइडला नक्सलिझम वाढतोय. तर यांचा संबंध काय? मग त्याच्यात दिलंय की लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट एंड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. पुढे म्हटलंय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलवाद, नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी, ईशान्य भारतातली बंडखोरी आणि जम्मू काश्मीरमधली मिलिटन्सी किंवा जम्मू जम्मू काश्मीरमधला जो दहशतवाद आहे बेसिकली, तर तो नक्की काय? मग इथं परत पुन्हा एकदा प्रिव्हियस इयरचे क्वेशन दिलेत आपण यू-पी-एस-सीचे. त्यामुळे अजून हा टॉपिक लवकर आपल्याला समजतो आणि नंतर मग आपण बघितलं तर कंटेंट बघा. कंटेंटमध्ये तुम्ही जर बघाल, तर प्रत्येक आपण नॉर्थ ईस्ट घेतलं तर नॉर्थ ईस्टच्या प्रत्येक राज्यानुसार कंटेंट इथं घेतलेलं आहे. जसं की समजा आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला आपण काय केलंय, की गव्हर्नमेंटचे काही एफर्ट्स आहेत का? किंवा नक्षलवादाच्या संदर्भाने आपण गोष्टी घेतल्यात. जसं समजा, की अतिरेकवाद पसरतोय, तर का पसरतोय? त्याची कारणं, असं टायटल बेसिकली दिलंय. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बघा, एक प्रकारे म्हणजे नक्सलिझमलाही लागू होतात, अतिरेकवादालाही ह्या बेसिक गोष्टी लागू होतात. मग त्याच्यामध्ये सरकारचे उपक्रम काय? सरकारने नक्की कुठले एफर्ट केले? घटनात्मक आपण काय केलंय का? आपल्या 6 शेड्यूलमध्ये 5th आणि 6th शेड्यूलमध्ये काय गोष्टी तरतुदी आहेत का? त्याच्यानंतर एक प्रकारे जे स्पेशल आर्टिकल्स आहेत आपले, मग 371 ए-बी-सी-डी मग ते कुठल्या-कुठल्या राज्याला लागू होतात. तर हे माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये मग एक प्रकारे कुठले कायदे केलेत का? पेसासारखा ॲक्ट असेल, इव्हन अॅट्रॉसिटीसारखा ॲक्ट असेल किंवा एक प्रकारे एफ-आर-ए आपण म्हणतो फॉरेस्ट राईट्स ॲक्ट असेल 2006 चा. तर याचा संदर्भ कुठे येतोय आणि त्याच्या संदर्भाने आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये डेव्हलपमेंट आपण कशा करतो किंवा प्रशासकीय बाबतीत आपण काय किंवा कुठल्या पायाभूत सुविधा आहेत किंवा कुठले प्रोग्राम आहेत. जसं की मग आपला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. तर हा महत्त्वाचा आहे किंवा रोशनीसारखी योजना आहे जी की आपल्याला नक्षलीझम भागामध्ये बघायला मिळते. तर ह्या गोष्टी आणि मग समाधान नावाचं डॉक्ट्रिन, समाधान रणनीती महत्त्वाची. मग त्याचा बेसिकली समाधान त्याचं मग त्यातल्या एस-ए-एम प्रत्येकाचा अर्थ इंग्लिशमध्ये दिलाय आपण, मराठीमध्ये दिलाय. अशा भरपूर गोष्टी आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. तर त्यामुळे आपण मल्टी डायमेन्शनल पुस्तक आपलं बनवलेलं आहे. मग नक्षलवादाच्या बाबतीतल्या परत डिटेल गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर प्रामुख्याने तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर एक प्रकारे करंट आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या तर त्याचे सुद्धा आपण संदर्भ इथं घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल समाधान डॉक्टरीने आपण रिपीट तिथं आवश्यकता म्हणून ते पुन्हा एकदा घेतलेलं आहे. हां, सद्यस्थिती. इथं बघा आपण जूनमध्ये हे कंटेंट सर्व बनत असताना मे 26 मधील माहितीनुसार कारण का ती ऑफिशियल रेकॉर्डमधून आलेली माहिती. तर त्याच्यामध्ये एक प्रकारे 31 मार्च 26 ला आपल्या देशाला नक्षलमुक्त करायचं होतं. हे आधीच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं आणि ते उद्दिष्ट आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर अल्मोस्ट म्हणजे घोषितच केले, की भारत हा नक्षलमुक्त झाला. परंतु अनेक ठिकाणी अजून तो आहे. तर त्यातलं मग एक प्रकारे जर बघितलं, तर गव्हर्नमेंटने काय केलं, की जुनी जी एक प्रकारे वर्गीकरण केलं जायचं, की कुठल्या नक्षलवाद किती जास्त आहे, कुठे कमी वगैरे. तर ते वर्गीकरण आता रद्द करून एक प्रकारे वेगळी श्रेणी तयार केली. म्हणजे ह्या 3 श्रेणी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे एक प्रकारे बरचसं काय झालं, की नक्षलवाद हा घटलेला आहे. तर त्याची एक प्रकारे आकडेवारी तुम्हाला बऱ्यापैकी ती उत्तरात लिहिता येईल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी कशा अपडेट झाल्यात, गडचिरोली कसं नक्षलमुक्त घोषित केलं, ह्या गोष्टी आपण इथं कंटेंटमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सुरू होतं ईशान्य भारतातील बंडखोरी आणि ईशान्य भारतातील बंडखोरीमध्ये आपण एक प्रकारे त्याचं ईशान्य भारताचं एक प्रकारे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मग इथं मग आपल्याला मॅप वगैरे पण आपण घेतलाय. मॅप आपल्याला ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे पेपरमध्ये आणि त्यानंतर मग सुरू होतो आपला प्रत्येक राज्याचा एक भाग म्हणजे सरकारी धोरणं वगैरे हे तर झालंच. पण आता प्रत्येक राज्यावाईज आपण पुढे कंटेंट घेतलेले आहे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं. जर समजा स्पेसिफिक राज्याच्या बाबतीत जर आपल्याला विचारलं, तर तो प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे आसाम राज्य असेल, पुढे नागालँड, मणिपूर आहे. तर मग आसामचं एक प्रकारे बॅकग्राऊंड, की आसाम नक्की कसा घडलेला आहे? आसामचा स्टेटस काय आहे आणि आसाममध्ये बंडखोरी का घडली?
बांगलादेशमधून होणारं स्थलांतर, तिथल्या स्थानिक लोकांना त्यांच्यावर होणारं आक्रमण वाटलं. या सगळ्या गोष्टींमधून मग तिथं अनियंत्रित बेकायदेशीर स्थलांतर असेल, आर्थिक संसाधन शोषण असेल किंवा मग राजकीय दुर्लक्ष असेल किंवा मग त्यांचं एक प्रकारे सांस्कृतिक ज्या गोष्टींचं वर्चस्व आहे, तर ते वर्चस्व कुठेतरी संपुष्टात येईल ही भीती असेल. या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारे बंडखोरी तिथं आपल्याला प्रमुख कारणे आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये आपल्याला जर बघितलं तर मग बंडखोरीचे कुठले-कुठले गट इन्व्हॉल्व आहेत, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर मग त्याचा एक प्रकारे कालखंड, कारण आपल्याला टप्पे पण माहिती पाहिजेत. आसाम करार नक्की काय झालं किंवा आसाम शांतता करार नक्की काय झालाय? बोडोलँडची वेगळी काय मागणी होती वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर मग सरकारच्या उपाययोजना आणि सद्यस्थिती अगेन जून 2026 पर्यंत आपण जे म्हटलंच, की जून एंडपर्यंत आपण कंटेंट कव्हर केलंय. तर बेसिकली मग नक्की काय-काय झाले आणि मग वे फॉरवर्ड नक्की काय? आसामसाठी पर्टिक्युलर वे फॉरवर्ड काय? आणि काही जनरल आपल्याला गोष्टी तिथं लिहिता येतील. पुढे मग नागालँड वगैरे हे दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आपलं हे पुस्तक हे एकत्रित कंटेंटने कव्हर आहे. इव्हन पुढे आपण हे सर्व सिक्युरिटीचे पॉइंट जर बघितले, तर आपल्याला सगळीकडे हे असं एकत्रित कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटेंट पाहायला मिळेल. बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही असे टेबल्स वगैरे पाहायला मिळतील, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स्टर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर्स वगैरे, की त्यांचं नक्की मग म्हणजे दहशतवादी गट असेल किंवा मग त्यांना सपोर्ट करणारे गट असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला फ्लो चार्ट्समध्ये आपण अशा दिल्यात. ते सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये काढता येऊ शकतात. यानंतर आपण जर बघितलं की काही सिक्युरिटी मॅन्डेट वगैरे किंवा बॉर्डर स्टेटमधले काही इश्यूज असतील आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे सायबर सिक्युरिटी किंवा मग आपल्याला जे डिजिटल आपल्याला इंटरनल सिक्युरिटीला जो थ्रेट आहे, तर त्याच्यामध्ये रोल ऑफ मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्स हा जो पॉइंट आहे, तर तिथे आपल्याला प्रश्न येतात. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपले सिक्युरिटी मेजर्स काय-काय घेतलेत आपण, आपण काय-काय करतोय, या गोष्टी सगळ्या तिथं आपल्याला पाहायला मिळतील. जसं की परत इथे एक एक प्रकारे भारतामधली घुसखोरी किंवा मग ड्रगची तस्करी वगैरे त्याच्यासाठी गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल ह्या 2 घटक नक्की काय? याच्याबाबतची आपण एकंदरीत माहिती घेतली. नार्को टेररिझम नक्की काय आहे? या सर्व गोष्टी आपल्या सिलेबसला जिथे-जिथे लागतात म्हणजे अगेन सिलेबसकडे आपण जर गेलो, तर बघा इथं आपण जी-एस-3 चा आपला जो ओव्हरऑल सिलेबस इथं आपण जर म्हटलं, हा जो आपला इंटरनल सिक्युरिटीचा हा पार्ट आहे ओव्हरऑल. तर त्या पार्टपर्यंत किंवा शेवटच्या पॉइंटपर्यंत आपण बुकमध्ये कंटेंट कव्हर केलेले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही शेवटपर्यंत जर बघाल, शेवटी फक्त इथं एक आपण जे उत्तरपत्रिका एक मॉडेल ॲन्सर इथं तर एक प्रकारे आयोगाने जो पेपर घेतलेला आहे आपला 2025 च्या मेन्सचा, तर हा पेपर इथं आपल्याला बघायला मिळेल. पेपरच्या इन्स्ट्रक्शन्स आपण पहिल्या याच्यावरती दिल्यात इथं 540 नंबर पेजवरती आणि त्याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं, तर एक प्रकारे ह्या उत्तरपत्रिकेचा प्रत्येक क्वेशनवरून आपण त्याचं एक मॉडेल ॲन्सर कव्हर केलेलं आहे, की कसं उत्तर त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कुठला कंटेंट असला पाहिजे. तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊ शकतं, ठरू शकतं. तुम्ही हे पुस्तकाचा एक प्रकारे पहा तुमच्या जे ओळखीचे आहेत, जे मराठी माध्यमातून तयारी करतात, यू-पी-एस-सीसाठी असेल किंवा मग एम-पी-एससीसाठी असेल, तर हे सामान्य अध्ययन 3 पुस्तक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तुमचा 250 मार्कांचा ओव्हरऑल सिलेबस कव्हर करू शकते हे पुस्तक. करंटच्या काही गोष्टी आपल्याला थोड्याशा ॲड कराव्या लागतील चालू-चालूमध्ये कारण का पुस्तक हे रोजच अपडेट तर होणार नाही. त्यामुळे काही आपल्याला पुस्तकाच्या थोड्याशा मर्यादा नक्कीच बघायला मिळतील, की त्या पर्टिक्युलर डेटपर्यंत असेल, परंतु नक्कीच आपण मग ठराविक पिरियडनंतर पुस्तकसुद्धा ते अपडेट करू किंवा ज्या अपडेटेड गोष्टी आहेत, तर त्या आपल्या Telegram चॅनेल किंवा आपल्या YouTube चॅनेलला आपण त्या वेळोवेळी नक्कीच टाकत जाऊ. तर तुम्ही ह्या पुस्तकाचा लाभ नक्कीच घेऊ शकता. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. पुस्तक बघितल्यानंतर पुस्तकातलं कंटेंट तुम्ही सिलेबसची, आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी कंपेअर करा आणि नंतर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. पुस्तकाच्या बाबतीत कुठल्याही अडचणी असतील अगेन किंवा काही कंटेंटच्या बाबतीत तर मला नक्कीच संपर्क करा. पुस्तक तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्हाला या संपर्कावरती किंवा फ्युचर बुकच्या अ, तिथे तुम्हाला इन्क्वायरी नक्कीच करता येईल. तर तूर्तास एवढंच पुस्तकाच्या बाबतीतलं. आपण आपल्या कंटेंटच्या सेशनमध्ये भेटूया. तर आपली या पुस्तकाच्यावर आधारितच आपली बॅच असणार आहे. आपली जी-एस-3ची बॅच आपल्या उमेद एम-पी-एस-सी किंवा उमेद क्लासेसच्या आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर तूर्तास आपण थांबूया इथे. थँक यू व्हेरी मच.